लक्ष्मी निवास या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना जयंत आणि जान्हवी यांचा भव्य लग्न सोहळा पाहायला मिळाला होता. मात्र मालिकेतील जान्हवी केवळ ऑनस्क्रीन नव्हे तर ऑफस्क्रीन सुद्धा एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर येत्या काही दिवसात लग्नबंधनात अडकणार आहे. याच निमित्ताने मालिकेतील दिव्याच्या सहकलाकारांनी खास तिच्यासाठी केळवणाचं आयोजन केलं होतं. दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे. या दोघांचा टिळक समारंभ 19 डिसेंबर 2021 रोजी पार पडला. यानंतर अनेकदा अभिनेत्रीकडे ती लग्नबंधनात केव्हा अडकणार याबद्दल विचारणा केली जायची. अखेर यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला लग्नपत्रिकेची लहानशी झलक शेअर करत दिव्याने ती लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. दिव्या पुगावकर आणि तिचा होणारा नवरा अक्षय घरत यांच्यासाठी लक्ष्मी निवास मालिकेतील कलाकारांनी खास केळवणाचं आयोजन केलं होतं. या जोडप्यांसाठी रेस्टॉरंटमध्ये सुंदर अशी रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली होती. केळीच्या पानावर दिव्या आणि अक्षयचं केळवण असं सुंदर अक्षरात लिहिण्यात आलं होतं. यानंतर दोघांचं औक्षण करून मालिकेतील सगळ्या कलाकारांनी यांचं स्वागत केलं. केळवणासाठी दिव्याने सुंदर अशी शिमरी साडी तर अक्षयने लाल रंगाचा कुर्ता घातला होता. दोघांच्या केळवणासाठी अक्षया देवधर व हार्दिक जोशी, मीनाक्षी राठोड, हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, निखिल राजशिर्के, कुणाल शुक्ला, अनुजा ठाकरे असे सगळे कलाकार उपस्थित होते. दिव्या आणि अक्षयने एकमेकांना घास भरवला. यानंतर केक कापून केळवण साजरे केल्याचं पाहायला मिळत आहे. दिव्याच्या सहकलाकारांनी यावेळी धमाल केल्याचं तसेच या नवीन जोडप्याला भरभरून शुभेच्छा दिल्याचं देखील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. तर आता दिव्या पुगावकर कधी लग्नबंधनात अडकणार याची चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. तर दिव्या पुगावकरच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.